जय श्रीराम। नमस्कार, सुप्रभात। TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक आणि माझ्या सोबत आहे नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। ज्या क्षणाची सर्वांना उत्सुकता आहे तो क्षण अगदी काही तासांवर येऊन ठेवलेला आहे आणि राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक राहिले। संपूर्ण देश हा राम रंगामध्ये रंगून निघालेला आहे। अयोध्येतील राम मंदिरावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे आणि थोड्याच वेळात राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये विधिवत पूजाविधी जे आहेत ते सुरू होणार आहेत आणि त्यासाठी सुमारे 4000हून अधिक साधू महंत अयोध्येमध्ये दाखल झाले। तर जगभराचं लक्ष लागलेल्या या सोहळ्यासाठी देशभरातील प्रमुख पाहुणे हे अयोध्येत दाखल झालेत। या सोहळ्याच्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमही होत आहेत। कुठे रोषणाई करण्यात आलेली आहे तर कुठे कीर्तन भजन केलं जात आहे। त्यामुळे देशभरात सध्या फक्त राम नामाचा जयघोष ऐकायला मिळतोय। आणि या संदर्भात बोलणार आहोत गजानन उमाटे यांच्याकडे जाणार आहोत। गजानन, अगदी आपण बघतोय की प्रवेशद्वारावरती एक वेगळा उत्साह संचारलेला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबरीनं संपूर्ण अयोध्या नगरी मंदिराचा परिसर अतिशय प्रफुल्लित दिसतोय। नक्कीच प्रवेशद्वाराजवळचे एरियल शॉट्स मी तुम्हाला दाखवतोय बघा। या ठिकाणी एरियल शॉट्स आहे बघा, हे दृश्य आहे। आणि दुसरं हे बघा, अयोध्येतले रस्ते कशा प्रकारे धुतले जात आहे पाण्याने। हे बघा, अयोध्या नगर निगमची ही बस आहे आणि संपूर्ण रस्ते की दिवाळीसारखा उत्सव आहे अयोध्येमध्ये। अशा प्रकारे या ठिकाणी रस्ते पाण्याने धुतले जात आहे, रांगोळी काढल्या जात आहे। हा रामपथ आहे आणि या रामपथवर संपूर्ण देशातून येणाऱ्या पाहुण्यांसाठी हा रामपथ जो आहे तो या ठिकाणी सज्ज आहे। आता आपण राम मंदिर परिसरातले हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो बघा। राम मंदिराचं हे प्रवेशद्वार आहे। सगळे जे 4500 पाहुणे या ठिकाणी निमंत्रित आहेत ते पाहुणे याच प्रवेशद्वारातून आज या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जाणार आहे। आपण बघू शकतो आणि सकाळपासून मोठी गर्दी या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला पाहायला मिळते। हे आणि आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। साधारणतः 10:20 पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत। 12:20 पूजेचा मुहूर्त जो आहे तो 84 सेकंदाचा मुहूर्त आहे। द्रविड आचार्य यांच्या नेतृत्वात 129 पुरोहित जी आहे ते सगळा पुरोहित मंच या ठिकाणी पूजा सांगणारा आणि आपण तयारी त्याची बघू शकतो। उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। रस्ते जे आहेत ते पाण्याने धुतले जात आहे आणि ही गर्दी आपण बघू शकतो। या ठिकाणी सुरक्षेचे चोख बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे। RAFचे जवान तैनात आहे आणि हजारोच्या संख्येनं लोक जे आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि हे दृश्य बघा, कारण की आज रिस्ट्रिक्शन्स आहे, ज्यांना निमंत्रण होतं त्यांनाच यायचं आहे। तरीही आपल्या लाडक्या रामाला भेटण्यासाठी, रामाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी हे दृश्य आपण बघू शकतो। फुलांनी सजावट केलेली आहे। जय श्रीरामच्या घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी लिहिलेल्या रामपथचे हे एरियल व्ह्यूज तुम्हाला दाखवतोय मी। याच रस्त्यावरून सगळ्या VVIPचा ताफा आपल्याला येताना दिसणार आहे। आता सुरक्षेचे जवान जे आहेत ते सगळी माहिती आणि रेकी या ठिकाणी करतात। हे बघा, हे सगळे दृश्य आणि जे महंत आहेत ते आता यायला सुरुवात झालेली आहे। कारण की साधारणतः 9:30 वाजतापासून जे इन्व्हायटीज आहे, ज्यांना निमंत्रण आहे, 4500 महंत आणि प्रतिष्ठित नागरिकांना ते यायला सुरुवात होणार आहे। आणि हे रामपथवरचे हे दृश्य आहे। संपूर्ण अयोध्या नगरी आपल्या लाडक्या रामाच्या स्वागतासाठी, कारण की 500 वर्षाची प्रतीक्षा संपलेली आहे आणि त्याचे हे दृश्य मी तुम्हाला मंदिर परिसर कुठे आहे हा दाखवते बघा। हे मंदिर परिसर हा तुम्ही बघताय, हा संपूर्ण मंदिर परिसर आहे। याच ठिकाणी विधिवत पूजा केली जाणार आहे। सुरक्षेच्या कारणास्तव इथपर्यंत जे पाहुणे येणार आहे इथपर्यंत आपापल्या कारणी येणार आहे। त्यानंतर त्यांना आत चालत जावं लागणार आहे। त्याची व्यवस्था सुरक्षेच्या कारणास्तव कुठलंही वाहन बाहेरचं आत सोडलं जाणार नाही। हे बघा, सुरक्षेसाठी RAFचे जवान या ठिकाणी तैनात आहे। कारण की 2 दिवसापूर्वी रेकी केल्याची माहिती पुढे आली होती, त्यामुळे सुरक्षा यंत्रणा जी आहे ती सज्ज आहे। छावणीचं रूप जे आहे ते अयोध्येला आल्याचं दिसतंय। या ठिकाणी हे दृश्य आहे आणि हजारोच्या संख्येनं लोक जे आहे त्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। 15 यजमान जे आहे ते पूजेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असणार आहे। त्यापैकी 2 कुटुंब हे महाराष्ट्रातील आहे आणि महाराष्ट्रातील 2 कुटुंब या पूजेमध्ये सहभागी होणार आहेत। त्यापैकी एक कुटुंब आहे नवी मुंबईचं कांबळे कुटुंब। आणि जे निमंत्रित आहेत त्यापैकी सामाजिक समरसता कशी जपासली जाईल, सगळ्या समाजाचे घटक कसे येईल याचा विचार जो आहे तो करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात याच मुख्य प्रवेशद्वारावर या ठिकाणी 4500 ज्या निमंत्रित आहेत ते येतील आणि या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षी होण्यासाठी
ती जाईल. जणू काही अयोध्येमध्ये दिवाळी साजरी होतोय असं वातावरण आहे. 500 वर्षानंतर राम स्वगृही अपडेट्स आम्ही जे परतत आहे ते आहे. तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. तुम्ही असेच आमच्या सोबत जोडलेला तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतोय की आरती की थाल सजी, फूलों की मालाएं बनी, स्वागत करने प्रभु श्री राम का पूरी अयोध्या नगरी सजी.